शनाया. हॅलो सॅम. हा बोल शनाया. अरे यार तुला गुड न्यूज द्यायची आहे. अगं गुड न्यूज कसली, माझ्याकडे तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे. ए नको नको आता बॅड न्यूज वगैरे काही नको. आता मी सांगते काय ते ऐक. तू राधिकाला जे काही हकललेस ना घरात ना, अगं तोच तर खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अगं प्रॉब्लेम नाही झालाय. राधिका गॅरीचे आई बाबा आणि त्यांचा मुलगा सगळेजण रस्त्यावर आलेच माहिती का. रस्त्यावरती? कुठे? अगं आमच्या ऑफिसच्या समोर आहे की नाही गुड न्यूज. काय? अगं मग शनाया ही गुड न्यूज कशी काय असू शकते? अगं तुला माहितीये का इथे त्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय तो. कसला प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम नाही झालाय. चल मी नंतर बोलते तुझ्याशी. बाय 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 सी यू बाय. अगं नाही नाही ऐक माझा शनाया. शनाया गॉड, शनाया हे सगळं तुझ्यामुळे झालंय. गॉड, काय करू? काय करताय राधिका पण ना इथे काय करते काही कळतच नाही. म्हणजे ती खरंच तुमची बायको आहे? सर ऍक्च्युली आय कॅन एक्सप्लेन. त्याचं काय झालंय. कुठे असली का ती? मला शोधते. तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. शना मॅडम इथे एक बॅड न्यूज आहे. हे तुझी बॅड न्यूज नाही ऐकायची मला. अरे यार तुझी बायको राधिका आणि तुझे आई बाबा सगळे इथे बाहेर राहायला आले. आनामा भाऊ रिपेअरिंग छे. मला कळत नाहीये कुठली गोष्ट कुठे बोलायची आणि नाही. आनंद, शनाया, ही इज मिस्टर सोनी. पहिल्यांदाच आलेत ऑफिसला आपल्या. हॅलो सर. ओके. म्हणजे तुमची खरंच बायको आहे? नाही नाही सर, काय आहे मी ते आत्ताच मलाही आत्ताच कळलंय. खूप अनएक्सपेक्टेड आहे ना सगळं. सो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करू का, आपण जरा आजची मीटिंग पोस्टपोन करूया का? तोपर्यंत आम्ही हे सगळं फिगर आउट करतो ना. प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. हो हो, बायको घर सोडून रस्त्यावर आली की काय प्रॉब्लेम होता ते सगळं कळतं मला. समजू शकतो मी सगळं. मिस्टर सोनी प्लीज. ठीक आहे, ओके. थँक्यू सर. सॉरी. जरा तरी भान ठेवत जा ना. ऑफिसमध्ये कोण आहे कोण नाही कोणासमोर आपण बोलतोय. आणि राधिकानं आपल्या ऑफिस समोर झोपडं टाकले, ही काही गुड न्यूज आहे का? राधिका पण ना लाज काढण्यामध्ये एक्सपर्ट आहे माझी. काय वाटत असेल, जाता येता लोक बघत असतील, आज या सोनीनी पाहिलं, उद्या अख्खं जग बघेल. अरे उद्या काय, आजच बघणार. शना मॅडम हे सगळं तुम्ही नाही केलंय ना? खरं सांगा गुरु. मी काय नाही केलंय. मी का करेन काय काहीतरी काय. एक मिनिट गुरु सर, मला असं वाटतं की तुम्ही एकदा स्वतः जाऊन पाहून यावं. हा नाही, मी पाहायलाच पाहिजे. काय तो सोक्ष मोक्ष लावतोच आता. शनाया, जरा पुढच्या वेळेला प्लीज भान ठेवत जा. आपण पण खाली जाऊया आणि बाकीच्या स्टाफना पण सांगूया की तुम्ही खाली या. काय ना तेवढंच वहिनींना सपोर्ट. येस. अरे राधिका, राधिका, अगं काय करतेस तू? दिसून नाही राहिलं का कपडे वाळत घालून राहिले. पण हे सगळं का करतेस तू? आता कपडे धुतलेत म्हटलं तर वाळत टाकायला लागणारच ना. अगं पण इथे का करतेस? मग काय करू? मला माझ्या घरातनं बाहेर काढली, मग कुठे करणार? इथेच करायला लागणार ना. तू जरा माझ्याकडे बघ, इकडे बघ. राधिका, तुझ्याशी बोलतो मी, इकडे बघ. राधिका. ए काय? बाबा मी बोलतोय ना तिच्याशी. हा मग बोल ना. राधिका, हे सगळं इथे का करतेस? आता मला माझ्या घरात राहायची सोय नाही राहिली. हे सगळं कुठे करणार? इथेच करणार ना. अच्छा, नाही म्हणजे हे सगळं मुद्दामून करतेस तर तू चार चौकात मला लाज आणायला? अरे लाज त्याला वाटतं ज्याला लाज असते. तू तर विकून खाल्ली आहेस ना. अरे बायकोला मुलाला घराच्या बाहेर काढला, या नखरेल पोरीला घरी आणून ठेवलं. बाबा तुम्ही पण हिच्या या फालतूपणामध्ये काय सामील झालात बाबा? अय फालतूपणा तुला वाटते?
आम्हाला नाही वाटत फालतूपणा. आमची सून जिथं राहील तिथंच आम्ही राहू. आओ. आई काय आहे? तू पण हा हे बघा, माझं समोर ऑफिस आहे, जाता येता लोक बघतायत. या तुमच्या असल्या वागण्याने माझी नाचक्की होईल असा साधा विचार पण नाही आला का तुमच्या डोक्यात? याची नाचक्की होते. आणि कारण तुझ्या या कारणामुळे नागपूरमध्ये कोणाला तोंड दाखवायची जागा राहिली नाही किंवा आमची नाचक्की नाही झाली. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. राधिका, ते सोड. का करतेस हे तू? मी कुठे काय करून राहिले? हे जे काय होऊन राहिलं ना ते या बच्चीमुळे. शनायाचा काय संबंध आहे आता याच्यात? तेच तर मी सांगून राहिले ना, तिचा काहीच संबंध नाही आपल्या संसारात. तरी ही घुसली आहे आपली घुशीसारखी. घुस? व्हॉट्स घुस? हा म्हणजे बिग रॅट. गॅरी काय यार, बोल ना काहीतरी. घुस म्हणते ती मला. शनाया, तू जरा थांबशील का? मी बोलतोय ना इथे. राधिका, काय चालवलंय? मला काय विचारून राहिले? तुमच्या यशाण्यालाच विचारा ना, तीच सांगेल तुम्हाला. माझ्याकडे कशाला बघतोयस? मला नाही माहिती काही. ही का खोटं बोलून राहिली ही उठवळ. खोटं बोलू नको कसं शन्या. हिनच समिताला फूस लावली आणि नाना नानींच्या घरात मला बाहेर काढायचा प्लॅन करून राहिली. नाही, असं काहीच नाही. खोटं बोलते यार ही. शी इज लाईंग. शन्या, खोटं तू बोलतेस. बकुळा मावशीने ऐकलंय सगळं. तुम्ही दोघी जणी बोलत होता, त्यांच्या घरातनं बाहेर काढण्याचा प्लॅन करत होतात, होय ना? नाही, खोटं आहे हे सगळं. तू बोल ना गॅरी काहीतरी प्लीज. शन्या, मांजर डोळे मिटून दूध पितं तर त्याला असं वाटतं का जग आपल्याकडे पाहतच नाही? माहिती आहे ना मला. तू समिताला फूस लावलीस. तिला सांगितलं का नाना नानी आता इथे नाहीयेत, हीच ती वेळ आहे, राधिकाला घरातनं बाहेर काढ. सांगितलंस ना? सांगितलंस ना तू तिला? मला काय कळत नाही का? तू तिला सांगितलंस का राधिकाला घरातनं बाहेर काढ, म्हणून ती मला कधीची आडून आडून सुचवून राहिली का तू घरातनं बाहेर जा, बाहेर जा. म्हणून मग मीच ठरवलं का सगळे जण आपल्याला रस्त्यावरती आणायला टपलेच आहेत, तर आपणच जाऊ. हवी आहे कशाला फुकटची कटकट? म्हणून मग मीच आली इथे. तेही माझ्या ऑफिस समोर. मग काय करणार होती मी? हा, तुम्ही मला बायको म्हणून नाकारली, पण अजूनही मी माझ्या नावापुढे तुमचंच नाव लावते. तुम्ही मला घरातनं बाहेर काढली तरी मी अजूनही तुम्हाला माझ्या मनातनं नाही बाहेर काढू शकले. कारण मला कुठेतरी आशा आहे का माझा हक्क, माझा नवरा, माझं प्रेम मला परत मिळेल.